नमस्कार. चला आज आपण महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातल्या एका अशा घराची गोष्ट ऐकूया जी ऐकतानाही अंगावर काटा येतो. ही एक अशी कहाणी आहे जी कुठेतरी इतिहासाच्या धुरकट पानांमध्ये हरवली होती. तर मग सुरुवात करूया. जरा विचार करा, असं तर काय घडलं असेल की एका कुटुंबाला भर रात्री पावसात आपलं सगळं काही म्हणजे अगदी सगळं काही सोडून घरातून पळ काढावा लागला? हाच प्रश्न या संपूर्ण कहाणीच्या मुळाशी आहे. तर ही गोष्ट सुरू होते आजपासून 40 वर्षांपूर्वी, म्हणजे 1980 साली. तेव्हा प्रथमेशचे आईवडील रत्नागिरीतल्या त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. सगळं काही अगदी सुरळीत चाललं होतं. पण मग एका रात्री, एका भयानक रात्री असं काहीतरी झालं की त्यांना आपलं घर, सामान, सगळं आयुष्य तिथेच टाकून पळून यावं लागलं. आणि मग अनेक वर्षांनंतर जेव्हा प्रथमेशने हिंमत करून आईला त्या रात्रीबद्दल विचारलं, तेव्हा तिच्या डोळ्यात तीच भीती पुन्हा जागी झाली. ती थरथरत म्हणाली, "बाळा, त्या रात्री आमच्या दारात जे उभं होतं ना, ते माणूस नव्हतं, तो एक सैतान होता. तो एकच गोष्ट म्हणाला, हे घर माझं आहे." आणि त्या एका वाक्याने आमचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. चला आता 40 वर्ष पुढे येऊया. गोष्ट वर्तमानात येते. साल आहे 2024. आपला प्रथमेश आता मोठा झालाय, त्याचं लग्न झालंय. तो आजच्या पिढीचा आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीला तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर पारखणारा. त्याला त्याच्या आईवडिलांच्या या जुन्या कथा म्हणजे फक्त अंधश्रद्धा वाटायच्या. इथे बघा, 2 पिढ्यांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे 40 वर्षांपूर्वीची ती रात्र आणि आईवडिलांच्या मनात घर करून बसलेली ती प्रचंड भीती, आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रथमेशचा आधुनिक विचार. एका कौटुंबिक प्रथेप्रमाणे त्याला त्याच्या पत्नीसोबत, संध्यासोबत कुलदेवतेच्या दर्शनासाठी गावी जायचं होतं, आणि त्याने ठरवून टाकलं होतं की राहायचं तर त्याच जुन्या पडीक घरात. ते दोघे गावी पोहोचले, पण त्यांचं स्वागत काहीसं विचित्र होतं. नातेवाईक भेटले, बोलले, पण त्यांच्या डोळ्यांत एक काळजी आणि चेहऱ्यावर एक भीती स्पष्ट दिसत होती. आणि जेव्हा प्रथमेशने आपल्या जुन्या घरात राहण्याचा निर्णय त्यांना सांगितला, तेव्हा तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. प्रथमेशच्या चुलत भावाने तर त्याला बाजूला घेऊन सरळ सांगितलं. तो म्हणाला, "प्रथमेश, ऐक माझं. त्या वाड्याच्या आसपास सुद्धा फिरकू नकोस. तिथे प्रचंड नकारात्मक ऊर्जा आहे. कोणीही तिथे 10 सेकंदांपेक्षा जास्त उभं राहू शकत नाही. सतत असं वाटतं की आतून कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. आणि आज जो आत्मा आहे ना, तो खूप शक्तिशाली आणि दुष्ट आहे." पण या सगळ्या बोलण्याचा प्रथमेशवर काहीही परिणाम झाला नाही. उलट तो हट्टाने म्हणाला, "मी घर फक्त बघायला नाही, तर तिथे राहायला आलो आहे." सगळ्यांच्या विनवण्या धुडकावून तो आणि संध्या त्या पडीक वाड्याकडे निघाले, जो 40 वर्षांपासून बंद होता. त्यांनी कुलूप उघडलं आणि आत पाऊल ठेवताच त्यांना एक धक्काच बसला. असं वाटत होतं जणू काही वेळ तिथेच थांबला होता. 40 वर्षांची धूळ, स्वयंपाकघरात ताटात वाढलेलं अन्न तसंच वाळून गेलेलं, अस्ताव्यस्त पडलेले कपडे, सगळं काही सांगत होतं की इथून कोणीतरी जीव वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी जीवाच्या आकांताने पळालं होतं. प्रथमेश काही सामान आणायला बाहेर गेला आणि घरात संध्या एकटीच होती. आणि तेव्हाच तिला प्रथमेशसारखी दिसणारी एक आकृती एका खोलीत जाताना दिसली. तिने आवाज दिला, "प्रथमेश!" पण आतून काहीच उत्तर आलं नाही. ती हळूच त्या खोलीत गेली आणि समोर जे दिसलं ते पाहून तिचे डोळे विस्फारले. समोर छताच्या पंख्याला एक माणूस लटकलेला होता. त्याच क्षणी घराचा मुख्य दरवाजा धाडकन स्वतःहून बंद झाला आणि तिला स्वतःच्या गळ्याभोवती कोणीतरी फास आवळत असल्याचा जीवघेणा भास होऊ लागला. त्या दृश्यातून, त्या लटकलेल्या आकृतीच्या डोळ्यांतून एकच थंड आणि निर्दयी संदेश मिळत होता, "हे घर माझं आहे, तुझं नाही." बाहेर प्रथमेशला संध्याच्या किंचाळ्या ऐकू आल्या. तो धावत आला, पण दरवाजा आतून बंद होता. त्याने लाथा मारून दरवाजा तोडला आणि आत धावला. पण आत तर कोणीच नव्हतं. फक्त संध्या जमिनीवर बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यावर तिने जो काही भयानक प्रकार सांगितला तो ऐकून प्रथमेशच्या पायाखालची जमीनच सरकली. ते दोघेही घाबरून तातडीने चुलत भावाच्या घरी परतले. आता मात्र प्रथमेशने त्याला सरळ विचारलं, "मी फक्त कथा ऐकल्या होत्या, पण हे आहे तरी कोण आणि का करतोय तो हे सगळं?" आणि मग त्या चुलत भावाने त्या झपाटलेल्या घरामागचं दुःखद सत्य उघड केलं. ही गोष्ट होती त्यांच्याच एका पूर्वजाची. त्याने मोठ्या हौसेने ते घर बांधलं होतं, पण तो तिथे एकटाच राहायचा. काही कारणांमुळे गावकऱ्यांनी त्याला वाळीत टाकलं होतं. त्याला कोणी खायला प्यायलाही देत नव्हतं. आणि मग शेवटी भूक आणि एकाकीपणाने वेडं होऊन त्याने त्याच घरात त्याच पंख्याला गळफास लावून घेतला. तेव्हापासून त्याचा आत्मा ते घर आपलंच आहे असं मानून तिथेच भटकू लागला. बऱ्याच पूजा अर्चा करून ते घर बंद करण्यात आलं.
पण काही वर्षांनी घरांच्या वाटणीत तेच घर प्रथमेशच्या वडिलांच्या वाट्याला आलं. हे सगळं सत्य ऐकून प्रथमेश पार हादरून गेला. त्याला आता भीती वाटत नव्हती, तर आपल्या त्या एकाकी पूर्वजाबद्दल प्रचंड वाईट वाटत होतं, ज्याचा अंत इतक्या वेदनादायी परिस्थितीत झाला होता. त्याच्या मनातली भीतीची जागा आता सहानुभूतीने घेतली होती. तो आणि संध्या ते पुन्हा एकदा त्या घरी गेले, शेवटच्यांदा. पण यावेळेस हक्क सांगायला नाही तर हक्कच सोडायला. त्यांनी घरातल्या प्रत्येक दाराला आणि मुख्य दरवाजाला पुन्हा व्यवस्थित कुलूप लावलं आणि त्या घरावरचा आपला हक्क कायमचा सोडून दिला. जाताना प्रथमेश त्या बंद दाराकडे बघून जणू आतल्या आत्म्याशीच बोलत होता. तो म्हणाला, हे घर तुमचं आहे आणि ते नेहमी तुमचंच राहील. माझ्या कुटुंबातलं कोणीही इथे आता कधीही परत येणार नाही. आम्हाला माफ करा. आजसुद्धा ते घर तसंच रिकामं कुलूप बंद आहे आणि शेजारी राहणारे लोक सांगतात की आजही त्या बंद घरातून कधी एकटं हसण्याचे तर कधी व्याकुळ होऊन रडण्याचे आवाज येतात. तर मग यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की जेव्हा एखादा आत्मा एखाद्या घराला झपाटतो तेव्हा ते निव्वळ एक दुष्ट कृत्य असतं, की एका गमावलेल्या एकाकी आयुष्याचा तो एक दुःखद आक्रोश असतो.